आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रमुख असणाऱ्या स्थायी समितीची अध्यक्षपदाची निवड होती आणि इतर समित्या ज्या 5 आहेत अशा एकूण 6 समित्यांच्या अध्यक्षपदाच्या आज नॉमिनेशन होतं. त्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं 6ही समित्यांचे फॉर्म दाखल केलेले आहेत. प्रत्येकाचे एक फॉर्म आम्ही दाखल केलेत. त्यामध्ये सर्वात प्रमुख असणारी समिती म्हणजे स्थायी समिती. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेशकडून जे आदेश झाले त्याप्रमाणे अभिषेक बारणे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली आणि त्यांचा फॉर्म आम्ही दाखल केलाय. शहर सुधारणा समितीसाठी संजय नाना काटे यांची निवड प्रदेशकडून झाली, त्यांचा फॉर्म दाखल झाला. महिला बाल कल्याण समितीसाठी श्रीमती रामनीताई पठारे यांचा फॉर्म आम्ही दाखल केला. शिक्षण समितीसाठी आम्ही रवीनाताई अंगोळकर यांचा फॉर्म दाखल केला आणि क्रीडा समितीसाठी कैलास कुटे यांचा फॉर्म आम्ही दाखल केला आणि विधी समितीसाठी आम्ही सुजाताताई बोराटे यांचा फॉर्म दाखल केला. अशा 6 समित्यांचे अर्ज आम्ही दाखल केलेत आणि पक्षाच्या वतीनं एकच अर्ज दाखल केलेला आहे. इतर कोणाचेही अर्ज दाखल झालेले नाहीत. त्यामुळं शक्यता या निवडणुका बिनविरोध होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळं आम्ही महानगरपालिकेचा कारभार येत्या सोमवारपासून अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आमचे सर्व पदाधिकारी त्या पद्धतीनं काम करतील अशी तुम्हाला या निमित्तानं खात्री देतो. या ठिकाणी सगळेच्या सगळे निष्ठावंत आहेत. त्यामुळे कोणी एक निष्ठावंत आहे की नाही याच्याबाबत उचित होणं नाही. आम्ही सगळे निष्ठावंत आहोत. त्यामुळं त्यांना डावललं किंवा नाही डावललं आता हा आत्ताचा विषयच नाही. समित्यांचं सदस्यपद कधीच झालंय, हा अध्यक्षपदाचा विषय होता. त्यामुळं याविषयी न बोललेलं बरं. आरपीआय मधून लढलेले तुमच्या बरोबरचे जे 2 नगरसेवक त्यांच्यामधूनही इच्छुक होते, मात्र त्यांनाही डावलण्यात आले. नाही, डावलणे हा विषयच नाही साहेब. सिलेक्शन कमिटी ही भारतीय जनता पक्षाची हायर अथॉरिटी आहे. त्यामुळे वरतून ज्याप्रमाणे प्रांताध्यक्षांनी आदेश झालेले आहेत त्याप्रमाणे ही निवड झालेली आहे. दुसऱ्या बाजूला आमचा मित्रपक्ष आरपीआय आहे. आरपीआयच्या सदस्यांना आम्ही सन्मानानं विविध समित्यांमध्ये सदस्यपद दिलेलं आहे आणि त्या वेळेला त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये निश्चित त्यांची जागा व्यवस्थित निश्चित केली जाईल आणि त्यांचा मान सन्मान राखला जाईल एवढी सुद्धा खात्री आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही जिंकल्या, म्हणजे शहराध्यक्षांचं नाव कोणत्याही समितीत किंवा कुठेही दिसलं नाही, कारण महापौर पद असेल किंवा इतरच्या पदांसाठी शहराध्यक्ष इच्छुक असल्याचं नेहमी बोलतात. मुळातच या ठिकाणी आज आमदार साहेब आहेत, शहराध्यक्ष आहेत. दुसरी गोष्ट, शहराध्यक्ष स्वतःच या समित्यांमध्ये इच्छुक नव्हते आणि अशा पद्धतीच्या तुम्हाला यापूर्वी देखील त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं त्यांनी कोणी नाराज असायचा प्रश्न नाही आणि डावलण्याचा तर बिलकुल नसतो. कशासाठी? स्वीकृतसाठी नाही जो सगळ्या समित्या तुम्हाला जो काही नियमानुसार कालावधी आहे त्याच्याप्रमाणे पार पडतील. स्वीकृतचा निर्णय अजून झालेला नाही. समित्यांचा कालावधी जो नियमांप्रमाणे आज 1 वर्षाचा आहे. स्टँडिंगसाठी जो पहिल्या वर्षी 1 वर्षाचा, 8 सदस्य 1 वर्षानं निवृत्त होतात. ते निवृत्त झालेले सदस्य आल्यानंतर ते 2 वर्षाचा असा निश्चित आहे. त्यात काय बदल अजूनपर्यंत तरी पक्षादेश त्याप्रमाणे नाही. स्वीकृत प्रमाणे नवीन फॉर्म्युल्याची चर्चा तुमच्या कानावर आली, ती योग्य आहे. योग्य म्हणण्यापेक्षा ती खरी आहे. पुणे शहराने जसं 2.5 वर्षाचं स्वीकृत पदासाठी जाहीर केलं त्याप्रमाणे आम्ही सुद्धा 1.25 वर्षाचं किंवा 2.5 वर्षाचं जाहीर करू शकतो आणि हा दोन्ही 1.25 वर्ष किंवा 2.5 वर्षाचा विचार आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेऊ. तरतूद नाहीये, परंतु तो पक्षाचा अंतर्गत विषय असतो. त्याला तरतुदीची आवश्यकता नसते. पक्षादेश ज्याप्रमाणे असेल तो सन्माननीय सदस्य जो कोणी निवडला जाईल त्याला तो बंधनकारक राहील. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून त्याबाबतचे आदेश लागू होतील.